आज जे आहे आपण जाणून घेणार आहे बँकिंग बद्दल. तो बँकिंग मध्ये पहिले तर वर्षभरात कुठल्या कुठल्या एक्झाम होतात, त्याच्यानंतर आपण फॉर्म भरू शकतो की नाही नाही भरू शकत, म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागते, एज लिमिट काय असते, पेपरचे पॅटर्न कसे असतात, त्यानंतर जे आहे बाकी सिलेबस काय असतो त्याचा, आणि बाकी ज्या सर्व काही डिटेल्स असतील ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे बँकिंग बद्दलच्या संबंधित तुमचे जेवढे काही डाऊट असतील, काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कुठल्या टॉपिकला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण ज्या आहे क्लिअर करू. तो व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओला जुळलेला राहा, म्हणजे तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर बँकिंग मधले मोस्ट ऑफ द डाऊट जे आहे ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तो बघा त्याच्यामध्ये आपण बघूया बँकिंगच्या एक्झाम. तो फर्स्ट आहे आपल्यासमोर आयबीपीएस. आयबीपीएस इज लाईक अ युनिव्हर्सिटी. आयबीपीएस इज नॉट अ बँक. फर्स्ट लक्षात घ्या की आयबीपीएस बँक नाही आहे. जसं आपली युनिव्हर्सिटी राहते, जसं आता म्हणून की अमरावती युनिव्हर्सिटी आहे आणि अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत तसं तर 5 जिल्ह्याची आपली युनिव्हर्सिटी आहे जसं आपल्याला माहिती आहे, किंवा आपण अमरावती बद्दल जर कन्सिडर केलं तर अमरावतीतले जेवढी कॉलेजेस आहे त्याच्या एक्झाम कोण कंडक्ट करते, म्हणजे आपण जसं आपण कॉलेजची एक्झाम म्हणतो, पण ती एक्झाम असते युनिव्हर्सिटीची, म्हणजे कंडक्टिंग बॉडी इज अ युनिव्हर्सिटी. दॅट्स लाईक आयबीपीएस. आयबीपीएस जे आहे दॅट इज अ एक्झाम कंडक्टिंग बॉडी, म्हणजे एक्झाम कंडक्ट करणे, रिझल्ट लावणे, हे सर्व काम कशाचं आहे, आयबीपीएसचं आहे. तर यामध्ये जर सर्वात आधी आपण बघितलं तो बँकिंग मध्ये ज्या जागा निघतात त्या आयबीपीएसच्या अंतर्गत पीओ, क्लर्क आणि एक एसओ ची इकडे दिलेली आहे. तो एसओ बद्दल मी लास्ट मध्ये बोलेल व्यवस्थित. ठीक आहे, पहिले आपण पीओ आणि क्लर्क बद्दल जाणून घेऊया. तो आपल्या ज्या काही नॅशनलाइज बँक आहे, नॅशनलाइज बँक ज्या आहेत, ठीक आहे, आय थिंक नाव 14 नॅशनलाइज बँक आहे. आधी खूप साऱ्या होत्या, आता मर्जिंग वगैरे होऊन कितीवर आलेल्या आहेत, 14 नॅशनलाइज बँक सध्या आहे. तो जसं बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, ह्या ज्या बँका आहे यांच्याकडे ज्या काही वॅकन्सीज असतील की बाबा आम्हाला या वर्षी एवढ्या पीओच्या पोस्ट भरायच्या आहे किंवा क्लर्कच्या पोस्ट भरायच्या आहे, तो हे सांगतात आयबीपीएसला. आयबीपीएस त्या अंतर्गत नोटिफिकेशन काढते आणि मग आपली एक्झाम होते. त्याचे किती फेजेस राहतात ते आपण नंतर बघणार आहे, पहिले एक्झाम बद्दल जाणून घेऊया. तो आपल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर आयबीपीएस पीओ ची जागा निघते, आयबीपीएस क्लर्कच्या सुद्धा जागा निघतात. ठीक आहे, त्याच्यानंतर एसबीआयचं नोटिफिकेशन येते, एसबीआय पीओ आणि क्लर्कच्या जागा राहतात. त्याच्यानंतर रिजनल रुरल बँक ज्याला म्हणू आपण, तो रिजनल रुरल बँकेच्या पीओ आणि क्लर्कच्या जागा निघतात. त्याच्यानंतर आयबीपीएस यसो. आयबीपीएस यसो काय आहे, तो यसो इज अ स्पेशलिस्ट ऑफिसर. याच्यात कोणत्या जागा राहतात, एएफओ. एएफओ म्हणजे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. ज्यांचं लॉ झालं असेल ते हे पेपर देऊ शकतात. आता याला स्पेशलिस्ट ऑफिसर का बरं म्हटलं जाते, कारण कोणीही याचा फॉर्म नाही भरू शकत. ज्याचं ऍग्रिकल्चर आहे तोच ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा फॉर्म भरू शकतो, ज्याचं लॉ झालेला आहे तो लॉ ऑफिसरचा फॉर्म भरू शकतो. आयटी म्हणजे इंजिनिअरिंग आयटी डिपार्टमेंट असेल, किंवा मग ज्याला म्हणू आपण बीएससी मध्ये जर कम्प्युटर ब्रांच असेल तर तोही सुद्धा आयटीचा फॉर्म भरू शकतो. देन मार्केटिंग किंवा एचआरचा जो फॉर्म राहतो तो हा राहतो एमबीएच्या बेसिसवर, म्हणजे एखाद्याचा एमबीए झाला असेल तर तेच लोक याचा स्पेशलिस्ट ऑफिसरचा काय भरू शकतात, फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर आरबीआय. आरबीआय ग्रेड बी. ग्रेड बी इज लाईक अ पीओ लेवल, असिस्टंट इज लाईक अ क्लर्क लेवल ज्याला म्हणू आपण. तो आरबीआयच्या असिस्टंट आणि ग्रेड बीच्या जागा निघतात. आणि आपला जो सिलेबस आहे त्याच्या बेसिसवर आपण अदरही एक्झाम फोकस करू शकतो, पण त्याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये बघूया. म्हणजे हाच जर अभ्यास असेल, ठीक आहे, आता सडनली आपण यांच्याकडे टर्न अराउंड नाही होऊ शकत, पण जे विद्यार्थी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आहेत आणि ते जर चाहतात तर मग ते एसएससी, आरआरबी, कारण याच्यामध्ये जीकेचा पोर्शन राहतो एक्स्ट्रा, आणि एनसीआरटी जर आपण प्रिपेअर करू शकलो इथं फर्स्ट इयर पासून तर आपल्याकडे बँकिंगही ओपन होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एसएससी आणि रेल्वेमध्ये एक्स्ट्राचा जो पोर्शन असतो दॅट इज अ जीएस. आणि जीएस वेळेवर म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन झालं आणि मग 2 वर्षांना आपण विचार करतोय, तर मग याच्यासाठी वेळ लागेल. पण जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहे त्यांना जर भरपूर सारे मार्ग समोर जर ओपन करायचे आहे, तो सजेशन राहील एसएससी रेल्वेच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला जे आहे ग्रॅज्युएशनच्या दरम्यान एनसीआरटी वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बँकिंगच्या बेसिसवर एलआयसीचा सुद्धा फॉर्म भरू शकतो. आता याचं प्रत्येक याचं जे डिटेल राहते है ना, ते आपण याचं नोटिफिकेशन आल्यानंतर सांगतच असतो.
पण सध्या मी एक तुम्हाला सांगेल की जर बँकिंग मध्ये आपल्याला बघायचं आहे की इझी एक्झाम कोणती राहते, डिफिकल्ट कोणती राहते, तर मी तुम्हाला सांगेल बँकिंग मध्ये सर्वात इझिएस्ट एक्झाम जी राहते ती राहते आरआरबी ची, रिजनल रूरल बँक. ग्रामीण भागात याच्या पोस्टिंग मिळतात आपल्याला. ठीक आहे. पेमेंट थोडंसं अदर बँकेच्या कंपॅरिझन मध्ये कमी राहते, फॅसिलिटी थोडा कमी राहतात, बट इझिएस्ट एक्झाम आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे म्हणजे तुमचा जर फोकस आरआरबी वर असेल, तुम्हाला रिजनल रूरल बँकेची एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर तुमचाला जो आहे कम्प्युटरचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणं आहे. बाकी एक्झाम मध्ये कम्प्युटरचं वेटेज कमी करून टाकलेलं आहे, पण रिजनल रूरल बँकेमध्ये जर बघितलं तर कम्प्युटर मेन्स मध्ये भरपूर मार्कासाठी आहे. आरआरबी कम्पॅरेटिव्हली इझी याच्यासाठी राहते की ज्यांना इंग्लिश कठीण वाटतो. तो याच्यात गुड न्यूज अशी आहे की आरआरबी मध्ये प्रिलिम्स मध्ये फक्त क्वांट आणि रिजनिंग राहते, इंग्लिश राहत नाही. बट इंग्लिश फ्री मध्ये नाही आहे, याच्या मेन्स मध्ये इंग्लिश जे आहे ते असणारच आहे. तर ही सर्वात इझी एक्झाम आणि सर्वात कठीण एक्झाम जर म्हणसाल तुम्ही तर ती राहते आरबीआयची. आरबीआयची एक्झाम कठीण म्हटल्यापेक्षा त्याचे कट ऑफ खूप हाय जातात. आणि दुसरी गोष्ट याच्यात फायनान्स आणि इकॉनॉमिक्स बद्दल आपल्याला नॉलेज पाहिजे आरबीआय मध्ये. त्याच्यानंतर थर्ड लेवलची एक्झाम जी आहे ती आहे एसबीआय, म्हणजे सर्वात कठीण आरबीआय आणि सेकंड नंबरवर लागते एसबीआय. सर्वात इझिएस्ट जर बघितली तर आरआरबी आणि एसओ आणि आयबीपीएस पीओ आणि क्लर्क ज्या आहे त्या म्हणून आपण मॉडरेट लेवलच्या एक्झाम. तर हे झालं एक्झाम बद्दल. आता याच्या बँकिंग जर आपण बँकिंगचं प्रिपरेशन करतो तर सोबत जे आहे आपण जसं LIC इन्शुरन्स सेक्टर आहे, NICL याच्या ज्या पोस्ट आहे या दोन्ही याचा बँकिंग LIC म्हणजे आपण इन्शुरन्स सेक्टर म्हणून LIC म्हटल्यापेक्षा बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टरचे फॉर्म तुम्ही म्हणजे एकच अभ्यास करून जे आहे याच्या एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता. इन्शुरन्सचा थोडाफार अभ्यास राहते, तेवढा जर आपण केला तर त्या पण एक्झाम आपण देऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट याचा जर आपण टाइम पिरियड बघितला बँकिंगच्या एक्झामचा किंवा इन्शुरन्स सेक्टरच्या एक्झामचा, हा मोस्टली राहतो जून ते फेब्रुवारी. म्हणजे जून पासून तर फेब्रुवारी महिन्याच्या बिटवीन ह्या सर्व एक्झाम ज्या आहेत त्या होऊन जातात. त्याचा प्री पण होऊन जातो, मेन्स पण होऊन जातो आणि इंटरव्ह्यू पण होऊन जातात. म्हणजे सर्व एक्झाम ज्या होतात मोस्टली बँकिंगच्या होतात ते जून ते फेब्रुवारी. आणि नाही काही आता याच्यात आपलं नाबार्ड सुटलेलं आहे, नाबार्डच्या सुद्धा एक्झाम होतात. ठीक आहे. आणि नाही काही तर बँकिंगच्या बाबतीत जर बघितलं आपण तर वर्षभरात 8 ते 10 एक्झाम म्हणजे 8 ते 10 पेपरला तुम्ही अपेअर होऊ शकता. तो म्हणजे इथे जर बघितलं एक्झामची फ्रिक्वेन्सी भरपूर सारी आहे. म्हणजे ऍज कम्पेअर टू एमपीएससी आणि युपीएससी जर आपण बघितलं, आता युपीएससीचा पेपर वर्षातून एकच वेळा होतो, मग आता तिथे आपल्याला जर पुन्हा पेपर द्यायचा असेल तर 1 वर्ष वाट बघावी लागेल. इथं तसं नाही आहे. जून मध्ये समजा आता जुलैमध्ये आरआरबीचा पेपर झाला, तो इथं जर आपलं काही कारणास्तव नाही आपण पास होऊ शकलो तर आरआरबी नंतर लगेच आयबीपीएस चे पेपर होतात. समजा आयबीपीएस मध्ये नाही झालं तर लगेच एसबीआय चे पेपर होतात, एसबीआय झाला की आरबीआय चे पेपर होतात. तो असे वर्षभर जे आहे, वर्षभर म्हटल्यापेक्षा या 6-7 महिन्यात भरपूर साऱ्या एक्झाम जे आहे. म्हणजे इथं आपल्याला डिप्रेस होण्यासाठी वेळ नाही आहे. सरळ सरळ सांगेल की एक एक्झाम झाली काही मार्कांना राहिली तर पटकन आपण रिबाउंड होऊन दुसरी एक्झाम जे आहे ते काय करू शकतो, क्लिअर करू शकतो. ठीक आहे. तो हे झालं एक्झाम बद्दल. आता जर आपण एक्झामचा पॅटर्न बघितला तो इथे लक्षात घ्या, पीओ साठी 3 पेजेस आहे. म्हणजे पीओ लेवलची जर एक्झाम पास व्हायची आहे तर आपल्याला प्रिलिम्स क्रॅक करणं आहे, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे. प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आणि जर क्लर्कची एक्झाम आपण टार्गेट करतो आहे, आता बँकिंग मध्ये एक लक्षात घ्या की बँकिंग मध्ये लो एम पण चांगला आहे. म्हणजे बँकिंग मध्ये तुम्ही क्लर्क जरी लागता तो काही हरकत नाही. म्हणजे आता बरेच जण म्हणतात की आपलं एम जे आहे ते हाय असायला पाहिजे, तो बरेच जण मग पीओ किंवा मॅनेजरचा विचार करतात. तो माझं सिम्पली सांगणार राहते की तुम्ही 1 वर्षाच्या अंतर्गत क्लर्कची जरी एक्झाम पास होता तरी बेटर आहे. आता मला सांगा क्लर्क आता इथे बेटर का बरं आहे ते लक्षात घ्या, कारण बँकिंग मध्ये प्रमोशन खूप फास्ट आहे. म्हणजे तुम्ही क्लर्क जरी लागले तर विदिन 2 to 3 इयर्स तुम्ही काय होऊ शकता, पीओ होऊ शकता. आता माझं म्हणणं आहे मग 3 वर्ष तुम्ही पीओचा अभ्यास करत बसले त्याच्यानंतर तुम्ही पीओ होसाल, त्याच्यापेक्षा जर पहिल्याच वर्षी अभ्यास करून आपण क्लर्क जरी झालो तर 3 वर्ष आपल्याला पगार सुद्धा भेटून राहिला आणि आपण जे आहे पीओच्या पोस्टवर पण चाललो. आता हे प्रमोशन मुळे म्हणजे
बाकी कुठल्याही सेक्टरच्या कन्सिडरेशन मध्ये जर केलं तर बँकिंग मध्ये प्रमोशनची प्रोसेस खूप फास्ट आहे. म्हणजे एमपीएससी जर एखादा क्लर्क लागला आणि त्याला अप्पर क्लर्क जरी व्हायचं असलं तर 15-15 वर्ष वाट पाहावं लागते. पण बँकिंग मध्ये तसं नाही आहे. बँकिंग मध्ये तुम्ही या वर्षी क्लर्क झाले की 2-3 वर्षानंतर तुम्ही पीओ होऊन जाता. म्हणजे प्रमोशनची प्रोसेस काय आहे, फास्ट आहे. क्लरिकल मध्ये बघितलं तर आपल्याला 2च पेजेस आहे. म्हणजे कुठल्याच क्लर्क लेवलच्या याला इंटरव्ह्यू नाही आहे. तो 2च पेजेस आहे आपल्याला. एक आहे प्रिलिम्स, दुसरा आहे मेन्स. ठीक आहे. तो आता पीओच्या बाबतीत जर बघितलं तर या 2 गोष्टीच्या बेसिसवर फायनल रिझल्ट लागतो आपला. प्रिलिम्स जे आहे आपली क्वालिफाईंग नेचरची आहे. प्रिलिम्स क्लर्क मध्ये सुद्धा क्वालिफाईंग नेचरची आहे आणि पीओ मध्ये सुद्धा क्वालिफाईंग नेचरची आहे. आपला जो फायनल रिझल्ट लागेल, ठीक आहे, तो क्लर्क मध्ये लागेल मेन्सच्या बेसिसवर आणि फायनल रिझल्ट पीओ मध्ये लागेल मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर. म्हणजे प्रिलिम्सचे मार्क तुम्हाला फक्त मेन्स देऊ देत आहे. फायनल रिझल्ट मध्ये प्रिलिम्सचं कॉन्ट्रीब्युशन राहणार नाही. म्हणजे फायनल जे तुमचं सिलेक्शन होणार आहे ते पीओ किंवा एसओ मध्ये मध्ये मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर होणार. आणि क्लरिकल मध्ये बघितलं तर कशाच्या बेसिसवर होणार, ओनली बेसिस ऑन द मेन्स. ठीक आहे. हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नक्कीच मेडिकल वगैरे होणारच आहे. तो हे झालं. आता आपण जर बघितलं तर जनरली बँकिंगचा जो प्रिलिम्सचा पेपर राहतो त्याच्यामध्ये हे 3 सब्जेक्ट राहतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं मॅथमॅटिक्स, ज्याला क्वांट किंवा ऍप्टी सुद्धा आपण म्हणतो, त्याचे 35 क्वेश्चन, 35 मार्क. आणि सेक्शनल टायमिंग राहतो मोस्टली बँकिंग एक्झामला. तो 20 मिनिटचा सेक्शनल टायमिंग आहे. म्हणजे या 20 मिनिटातच आपल्याला हे 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. 1 सेकंद सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा इथे मिळणार नाही. ठीक आहे. रिझनिंगचे 35 क्वेश्चन आहे, 35 मार्क आणि 20 मिनिट. इंग्लिश मध्ये जर बघितलं आपण 30 क्वेश्चन, 30 मार्क, 20 मिनिट. म्हणजे प्रत्येक सेक्शनला आपल्याला 20 मिनिट दिलेले आहेत. आणि नंबर ऑफ क्वेश्चन जर आपण बघितलं तर 100 होऊन राहिले टोटल. नंबर ऑफ मार्क पण 100. म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क झालेला आहे सरळ सरळ. टोटल ड्युरेशन झाला 1 आवर्स. ठीक आहे. म्हणजे एका तासामध्ये 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी. कट ऑफ वगैरे आपण ते सर्व काही जेव्हा ज्या एक्झामची नोटिफिकेशन येते त्याच्यानुसार आपल्या युट्यूब चॅनलला येऊनच जात असते. तर तुम्ही जरी आपल्या युट्यूब चॅनल नवीन असेल तर नक्कीच जुळले राहा. म्हणजे प्रत्येक एक्झामचं डिटेल तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता इथे जर बघा, इथे आम्ही ज्या वेळेला एक्झाम द्यायचो, ठीक आहे, थोडस एक्सप्लेन करतो इथं लक्षात घ्या. 1 तास आम्हाला दिला जायचा आणि असं सेक्शनल टायमिंग नव्हतं. सेक्शनल टायमिंग मागच्या 2-3 वर्षापासून आलेला आहे. त्या आणण्याच्या मागचं कारण काय आहे ते तुम्हाला समजून सांगतो, थोडंसं व्यवस्थित लक्षात घेता. ठीक आहे. आता आपण जेव्हा बँकिंगचा विचार करतो, म्हणजे तुमच्यापैकी एखादा कुठलाही विद्यार्थी जेव्हा ठरवतो की मला बँकिंग या क्षेत्रात उतरायचं आहे, तर त्यासमोर सर्वात पहिला येणारा सब्जेक्ट म्हणजे आहे मॅथमॅटिक्स. की जर बँकिंग करायचं आहे तर आपलं मॅथ्स चांगलं असायला पाहिजे किंवा मॅथ्स आपल्याला यायला पाहिजे, है ना. तो इथं तोच म्हणजे हे व्हायचं की आधी काय व्हायचं लक्षात घ्या. आधी असा 1 तासाचा कंबाईंड टायमिंग दिला जायचा आमच्या वेळेला. ठीक आहे. आणि एका तासामध्ये पॅटर्न हाच होता, 3 सब्जेक्ट होते. तो आम्ही काय करायचो, जेव्हा आता तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन करसाल तर तुम्हाला माहित पडेल की यामध्ये सर्वात इझी सब्जेक्ट जो जातो प्रिपरेशन करायला तो जातो रिझनिंग. मग आता मुलं काय करायचे बघा, 1 तास आपल्याकडे आहे 60 मिनिट, तर यातले 30 मिनिट रिझनिंगला देऊन टाकायचे. म्हणजे जेव्हा सेक्शनल टायमिंग नव्हता तेव्हाच मी सांगत आहे तुम्हाला. आणि मग काय करायचे, क्वांट म्हणजे मॅथमॅटिक्स ज्याला म्हणू आपण. ठीक आहे. तो 20 ते 25 मिनिट क्वांटला देऊन टाकायचे. म्हणजे आता बघा 30 आणि 20 जरी पकडलं तर आपण 50 मिनिट. म्हणजे 30 मिनिट रिझनिंगला, कारण रिझनिंग सोपा आहे आणि पॉझिटिव्ह मार्क तिथून निघू शकतात. म्हणून मोस्टली पोरं रिझनिंगला वेळ देऊन द्यायची 30 मिनिट. ठीक आहे. आणि क्वांट सेकंड नंबरवर वाटतो 20 मिनिट. आणि मग इंग्लिश, तो इंग्लिश आपल्या इकडे माहितच आहे आपल्याला की बऱ्याच जणांना हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो, है ना. इंग्लिशची बऱ्याच जणांना भीती असते. आणि इंग्लिशला मग उरलेले 10-5 मिनिट, कधी 10 मिनिट, कधी 7 मिनिट, कधी 5 मिनिट. म्हणजे जो टायमिंग उरला त्याच्यात म्हणजे असं म्हणा की थोडंफार वाचलं किंवा काही अंदाजी टोले मारले, असा टायमिंग इंग्लिशला दिला जायचा. तो मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे एक्झाम घेणारे आहेत त्यांच्याही लक्षात आलं. इंग्लिशचा कट ऑफ जायचा 1 मार्क 2 मार्क, है ना.
म्हणजे इंग्लिशकडे पोरं लक्ष देत नव्हते. आता इथे लक्षात घ्या, आताही बऱ्याच विद्यार्थ्यांची हीच चुकी होते अभ्यास करताना, की मोस्टली पोरं मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास करतात, इंग्लिशला जे आहे ते अवॉइड केलं जाते. तो त्याच्यासाठी त्यांनी पण पॅटर्न आणलेला आहे. आता मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला मोस्टली जर कट ऑफ सांगितले, ठीक आहे, म्हणजे एक अराउंड बघू आपण. पीओचा जो कट ऑफ आहे तो अराउंड 45 टू 60च्या बिटवीन असतो. आणि क्लर्कचा जर कट ऑफ आपण बघतो तर क्लर्कचा कट ऑफ 60 टू समजा 80च्या दरम्यान तुम्ही कन्सिडर करा. 60 ते 80च्या मधात क्लर्कचा कट ऑफ आउट ऑफ 100 पकडत आहोत आपण, ठीक आहे. मग आता इथे जर 20 मिनिट इंग्लिशला दिलेले आहे, म्हणजे आता इथं काय राहायचं लक्षात घ्या, टाइम इज इक्वल टू तुमचे मार्क. म्हणजे जर मॅथ्सला 20 मिनिट भेटलेले आहे तर नाही का इथं 20-22 मार्क इथून निघायला पाहिजे. म्हणजे आता टायमिंग कमी आहे तर क्वेश्चनही आपल्याच्यानं कमी सॉल्व्ह होतील आरामात, ठीक आहे. तो 22 ते 25 मार्क आपण इथून काढणार. रिझनिंग मधून समजा 25 ते 30 मार्क आपण इथून काढणार. तरी जर आपली टोटल बघितली आपण क्लरिकल साठी तर 25-25 जरी काढले तरी 50, म्हणजे इंग्लिश मधून आपल्याला किती मार्क काढणार आहे, 10. आणि माझं दुसरं सजेशन असं राहील की आपल्याला जेवढे मिनिट आहे तेवढे मार्क तरी त्या सेक्शन मधून निघायला पाहिजे. म्हणजे मोस्टली सेक्शनल टायमिंग जो आणलेला आहे तो या सब्जेक्टचा पोरांनी अभ्यास केला पाहिजे म्हणून आणलेला आहे. हे मी तुम्हाला सरळ सरळ इथं सांगू इच्छितो, ठीक आहे. म्हणजे इंग्लिशला आपल्याला अवॉइड करता येत नाही. मोस्ट ऑफ द बँकिंगचे पोरं ज्यांचे रिझल्ट येत नाही किंवा 2-4 वर्षापासून अभ्यास करत आहे, मला तरी त्यांची चुकी हेच वाटते की त्यांनी स्टार्टिंगला जो आहे इकडे इंग्लिशला अवॉइड केलेलं आहे. तर आता बऱ्याच क्लासेसमध्ये आता इंग्लिश असा सब्जेक्ट आहे की तुम्ही क्लास करून पूर्णपणे करू शकत नाही. याचे तुम्हाला सेल्फ प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आपण मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास तर करतोच, पण तुम्हाला जर लवकर रिझल्ट काढायचा असेल तो स्टार्टिंग पासून तुम्हाला इंग्लिशवर फोकस करणं गरजेचं आहे. आणि इंग्लिशसाठी तुम्ही क्लासवर डिपेंड नाही राहू शकत. मग तुम्ही आपल्या इथं क्लासेस करा किंवा कुठेही जरी क्लासेस केले तर इंग्लिशसाठी जे आहे, इंग्लिश मध्ये जर आपण बघितलं तर इथे लक्षातच घ्या, मी तुम्हाला समजून सांगतो आधीच इंग्लिश बद्दल थोडस, ठीक आहे. इंग्लिशचा पोर्शन बघा. इंग्लिश मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला रिडिंग कॉम्प्रहेन्शन आहे. रिडिंग कॉम्प्रहेन्शन जे आहे ते 10 मार्कासाठी राहते, है ना. आता रिडिंग कॉम्प्रहेन्शन नाही, पॅसेज सॉल्विंग, ठीक आहे. तो पॅसेज सॉल्विंग जे आहे म्हणजे आपल्याला एक पॅसेज दिला राहतो, ठीक आहे. तो पॅसेज आपल्याला 10 मार्कासाठी राहतो. म्हणजे एका पॅसेजवर 10 क्वेश्चन. आपल्याला माहिती आहे 30 मार्कासाठी इंग्लिश आहे आपल्याला, तो 30 मार्काच्या इंग्लिश मधून 10 क्वेश्चन कुठे येऊ राहिले, पॅसेजवरून. आता एक पॅसेज जेव्हा तुम्हाला रीड करायचा आहे तो त्याच्यात तुम्हाला बेसिक ग्रामर माहिती पाहिजे, जे की आपलं 10वी-12वी मध्ये ऑलरेडी झालेलं राहते. मग आता जर एखादा पॅसेज सॉल्व्ह करायचा आहे तो इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँडिंग, तो पॅसेज आपल्याला समजायला पाहिजे आणि मगच आपण त्याच्या बेसिसवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं फिलिंग द ब्लँक्स, हे कधी कधी 5 मार्कासाठी विचारते. आता फिलिंग द ब्लँक्स रिकाम्या जागा, तो रिकाम्या जागा ज्या आहे तुम्हाला म्हणजे 4 ऑप्शन दिले राहते, त्यातला एक वर्ड तिथं पुट करणं आहे सरळ सरळ. तो इथंही माझ्या विचाराने ग्रामर लागत नाही, तुम्हाला काय लागते, अंडरस्टँडिंग लागते. त्याच्यानंतर क्लोज टेस्ट, क्लोज टेस्ट 5 मार्कासाठी राहते. क्लोज टेस्ट काय आहे, तो एक पॅसेजच आहे. पॅसेजच्या मधात फिलर्स दिल्या राहतात, त्या तुम्हाला फिल करणं आहे. तो इथेही आपल्याला ग्रामर लागत नाही. नंतर जर बघितलं आपण पॅराजंबल, पॅराजंबल 5 मार्कासाठी विचारला जाते. म्हणजे एक पॅराग्राफ किंवा एक स्टोरी ज्याला जम्बल्ड अप केल्या जाते आणि त्याला आपल्याला सिक्वेन्स वाईज लावावं लागते. तो इथेही ग्रामर लागत नाही. ग्रामरचं आपल्याला काम कुठं आहे, फक्त फाइंडिंग एरर्स मध्ये. आणि 30 पैकी जर हा पोर्शन बघितला आपण 5 मार्कासाठी आहे, म्हणजे आपल्या इंग्लिशच्या क्लासवर जो डिपेंडंट असणारा पोर्शन आहे तो किती मार्काचा आहे, ओनली 5 मार्क्सचा. म्हणजे अदर आपलं पूर्ण जे डिपेंड आहे ते आहे तुमच्या अंडरस्टँडिंगवर. तो नक्कीच क्लासमध्ये घेतल्याच जाईल, पण तुम्हाला इंग्लिश मध्ये जर मार्क काढायचे असेल तर तुमचं इंग्लिश अंडरस्टँडिंग जे आहे ते चांगलं असायला पाहिजे, ठीक आहे. मग आता इंग्लिश साठी करायचं काय नेमकं, तर लक्षात घ्या. माझं फर्स्ट सजेशन राहते, म्हणजे आता तुमचं इंग्लिश काय लेवलचं आहे ते मला माहित नाही, तुम्ही तुमच्या लेवलनुसार ठरवा. तर माझं सजेशन राहते इंग्लिश साठी की तुम्ही 5वी ते 10वीचे शाळेचे पुस्तकं वाचायला पाहिजे. 5वी पासून तर 10वी पर्यंत जे शाळेचे पुस्तकं आहे
आता ते तुम्ही एक तर परचेस करा किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुठले लहान मुलं असतील त्यांचे जरी तुम्ही घेतले, किंवा आपल्या इथे गांधी चौकामध्ये सेकंड हँड बुक भेटतात, तिथे जरी जाऊन तुम्ही सेकंड हँड बुक जरी घेतले तरी चालेल. आणि एकदम लहान लेकरासारखं याला रीड करा. 5वी ते 10वीच्या बुकची एक खासियत आहे की जो पॅसेज किंवा जो टेबल म्हणजे काय म्हणू आपण पोएम वगैरे राहते, त्याचं पिक्चरायझेशन पण साईडला केलं राहते. त्याचे सिनोनिम, अँटोनिम्स किंवा जे वर्ड्स आहे त्याचे मिनिंग सुद्धा तिथं दिलेले राहतात. तो हे आरामात वाचा. म्हणजे कसं आहे की कुठलाही विषय जो आपल्याला कठीण वाटतो त्याचं जर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून अंडरस्टँडिंग येत असेल तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला एक थोडंसं इंटिमेशन जाते की चला मला जमत आहे. मग एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला जमायला लागते तो मग त्याच्यामध्ये आपला काय होतो, इंटरेस्ट वाढतो. तर मग मी त्याच्यानुसार तुम्हाला सांगेल की समजा तुम्ही 5वीचं बुक जेव्हा घेता, आता तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला आहात आणि ग्रॅज्युएशन लेवलला असताना जेव्हा तुम्ही 5वीचं बुक रीड करता, तो एक तुमचा हायर साईड पहिलेच आहे की अच्छा 5वीचं बुक आहे, हे तुम्ही आरामात वाचून घेणार. तर मग चांगली गोष्ट आहे, तुमचा कॉन्फिडन्स तिथं काम करतो. आता तुम्ही हे विचार नका करू की मी एवढ्या मोठ्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे आणि मी 5वीचं बुक वाचत आहे. तो आपल्याला इथून काय शिकायची आहे, फक्त अंडरस्टँडिंग. तो ज्यांचं इंग्लिश थोडंफार कमजोर असेल तर त्यांच्यासाठी मी सांगेल की पहिले 5वी ते 10वीचे बुक्स वाचा. देन आपण काय करू शकतो, सेकंड आहे न्यूजपेपर. ठीक आहे, तर न्यूजपेपर बरेच जण द हिंदू सजेस्ट करतात. तुम्ही पहिले द इंडियन एक्सप्रेस सांगेल. द इंडियन एक्सप्रेस पासून तुम्ही स्टार्ट करा. ठीक आहे, इंडियन एक्सप्रेस किंवा टाइम्स ऑफ इंडिया जरी वाचला तरी चालेल. ज्या प्रकारच्या न्यूज तुम्हाला वाचतात ते कुठलीही न्यूज तुम्ही वाचलं तरी चालेल. फक्त तुमचा न्यूजपेपर वाचत असताना समजा तुम्ही एक न्यूज जरी वाचली तरी मला काही हरकत नाही आहे, पण ही एक न्यूज व्यवस्थितरित्या तुमचं वाचणं झाली पाहिजे आणि तुम्ही ते समजून वाचली पाहिजे. म्हणजे ते जे जेवढं काही तुम्ही वाचता, माझं म्हणणं नाही की तुम्ही पुरा पेपर वाचा, थोडंसं वाचा, पण कशासाठी वाचा, अंडरस्टँडिंगसाठी, की ते मला समजलं पाहिजे. यातला एखादा वर्ड जरी अटकत असेल तर आपल्या मोबाईलमध्येच आजकाल डिक्शनरी आहे, तिथं त्याचं तुम्ही मिनिंग बघा आणि तेवढाच पॅसेज व्यवस्थितरित्या काय करा, अंडरस्टँड करा. मग एवढं तुमचं झालं की त्याच्यानंतर तुम्ही अदर बुक सुद्धा रीड करू शकता. अदर बुक म्हणजे मोटिवेशनल बुक वगैरे जसं म्हणू आपण. फॉर एक्झाम्पल 2-3 नावं जर सांगायचं झाले तर प्रत्येक जर्नीमध्ये हे बुक आपल्याकडे असायलाच पाहिजे. द अल्केमिस्ट आहे, त्याच्यानंतर 7 हॅबिट आहे, त्याच्यानंतर द सिक्रेट आहे, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. तो अशी बरीचशी लिस्ट आहे. तो अशा प्रकारचे बुक म्हणजे मोटिवेशनल बुक जर तुम्ही वाचले तर तुम्हाला तुमच्या प्रवासात सुद्धा मदत होईल, तुम्ही मोटिवेटेड राहाल आणि दुसरी गोष्ट तुमचं इंग्लिश अंडरस्टँडिंग पण वाढेल. आणि मग बाकी आपण जे जीके वगैरे वाचतो, तो जीके जेव्हा आपण वाचत आहे तेव्हा आपलं इंग्लिश होणच राहिलं व्यवस्थित. त्याच्यानंतर जे आहे इंग्लिशचे तुम्ही मॉक द्या, सेक्शनल मॉक. इंग्लिश साठी तुम्ही काय द्यायला पाहिजे, सेक्शनल मॉक. ठीक आहे, मी बराचसा टायमिंग इंग्लिशवर याच्यासाठी देऊन राहिलो कारण आपला जेव्हा 2-2, 3-3 वर्षाचं प्रिपरेशन होऊन जाते मग आपल्याला माहित पडते की अरे आपले रिझल्ट कशामुळे राहून राहिले, तो इंग्लिशमुळे. आपण अभ्यास काय करतो, आता इथं बघा सर्व गोष्टीला सारखं वेटेज देणं खूप गरजेचं आहे. आपण पर्टिक्युलर एखाद्या सब्जेक्टला भरपूर अभ्यास करून घेतो आणि बाकी सब्जेक्टला अवॉइड करतो, असं इथं चालत नाही. प्रत्येकाला सेक्शनल टायमिंग आहे आणि प्रत्येकच विषय आपल्याला व्यवस्थितरित्या नाही की तर ऍव्हरेजली तरी यायला पाहिजे. म्हणजे इंग्लिशमध्ये नाही काही तो 15 ते 20 मार्क तरी आपले निघायलाच पाहिजे. तसं तर 20 ते 25च्या मनात प्रत्येक सब्जेक्टचं टार्गेट असायला पाहिजे. बट एखादा सब्जेक्ट जर समजा कमजोर आहे, ठीक आहे, तो इंग्लिशचा टार्गेट नाही की तो 15 ते 20च्या मनात असायला पाहिजे आणि मग त्याचे मार्क आपल्याला आपल्या स्ट्रॉंग सब्जेक्ट मध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही तिथेही ऍव्हरेज आहे आणि इथेही तुम्हाला लो मार्क भेटत आहे असं नाही चालणार. मग इंग्लिशमध्ये कमी भेटत आहे तर मग रिझनिंग मध्ये तुमची हायर साईड असले पाहिजे, त्याला तुम्ही चांगलं प्रिपेअर करा. ठीक आहे, तो इंग्लिशला स्टार्टिंग पासून प्रिपेअर करा, हे रिक्वेस्टेड राहील जर तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे तर. ठीक आहे, तो अशा रीतीने तुम्ही सेक्शनल मॉक देऊ शकता. ठीक आहे, इंग्लिशच्या सेक्शनल मॉक आधीपासून देणं सुरू करायचं, त्याच्यासाठी काही तुम्हाला इंग्लिशच्या बॅचवर डिपेंड राहण्याची आवश्यकता नाहीये. इंग्लिशची बॅच जेव्हा होईल ते होईलच, पण आधी आपल्याला माहिती आहे की आपण 10वी मध्ये सुद्धा इंग्लिश ग्रामरचे क्लासेस केलेले आहे, 12वीच्या वेळेला सुद्धा आपण इंग्लिश ग्रामर शिकलेलो आहे. आणि ते ग्रामर म्हणजे क्लासमध्ये आता टीचर शिकून शिकून काय शिकवणार आहे, इंग्लिशची अंडरस्टँडिंग तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही. इंग्लिशची अंडरस्टँडिंग ही तुम्हालाच आणायची आहे. म्हणजे दुनियात तुम्ही कुठेही क्लास लावा, तुम्हाला इंग्लिश शिकवला जाऊ शकत नाही. इंग्लिश ग्रामर शिकवला जाऊ शकते, अंडरस्टँडिंग हे तुम्हालाच आणणं आहे. आणि त्याच्यासाठी महत्वाचं आहे रीडिंग
आता इंग्लिश आपल्याला कठीण का जाते, कारण आता इंग्लिश म्हणा किंवा कुठलाही सब्जेक्ट म्हणा, त्याची आपण कधी प्रिपेअरच केलं नाही, म्हणजे त्याला जर आपण टाइमच दिला नाही तर ते कधी आपलं व्यवस्थित होणारच नाही. तो डेलीचे 2 तास जर तुम्ही इंग्लिशला देता तर ऑब्व्हियसली तुमचं 3-4 महिन्यामध्ये इंग्लिश चांगलं झालेलं असणार आहे. ओके, तो प्रिलिम्स मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास तर करतोच, महत्वाचा आहे. इंग्लिशवरही आपल्याला फोकस करायचा आहे, तर आपले रिझल्ट निघणं एकदम सुलभ होऊन जाईल आणि आरामात आपण प्री जे आहे ते क्लिअर करून घेऊ. याच्यामध्ये जे आहे 1/4 म्हणजे 0.25चं निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग. तो म्हणजे एखादा क्वेश्चन जर आपला चुकते तर आपले 0.25 मार्क जे आहे ते डिडक्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला अॅक्युरसीनं अभ्यास करायचा आहे, परफेक्ट प्रॅक्टिस करायची आहे आणि चुकीचे क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचे. याच्यासाठी आपण सेक्शनल मॉक द्यायला पाहिजे, फुल लेंथ मॉक द्यायला पाहिजे, ते मी तुम्हाला सांगेल शेवटी. ठीक आहे, तर हे झालं प्रिलिम्स बद्दल. तो मॅथ्स रिझनिंगचा सर्व अभ्यास करतातच, म्हणून तुम्हाला इंग्लिश मोस्टली सांगितलं. आता चांगली गोष्ट अशी आहे की बँकिंगचा जो मेन्स आहे त्याच्यातही प्रिलिम साठी जे आपण 3 सब्जेक्ट प्रिपेअर केलेले आहे ते पुन्हा मेन्स मध्ये सुद्धा कॅरी फॉरवर्ड आहेतच. म्हणजे मेन्स मध्ये सुद्धा इंग्लिश आहे, मेन्स मध्ये सुद्धा रिझनिंग आहे आणि मॅथ्स सुद्धा आहे. म्हणजे 3 सब्जेक्ट आपले तिथलेच आहेत. आता बँकिंगचा अभ्यास करत असताना मेन्सच्या व्ह्यूनी अभ्यास करायचा, प्रिलिम्सचा दृष्टिकोन ठेवून अभ्यास नाही करायचा. आपला जो बँकिंगचा अभ्यास आहे तो आपला दृष्टिकोन असायला पाहिजे मेन्सचा. कारण मी तुम्हाला सांगितलं की आपला जो फायनल रिझल्ट आहे त्यात प्रिलिम्स मध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे. आपला फायनल रिझल्ट लागणार आहे मेन्स अँड ऑन द बेसिस ऑफ इंटरव्ह्यू फॉर पीओ आणि एसओ आणि क्लर्क साठी फक्त मेन्स. तो अभ्यास करत असताना स्टार्टिंग पासून मेन्सला फोकस करूनच अभ्यास करा. आता असं का बरं लक्षात घ्या, कारण बँकिंगच्या प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये जास्तीत जास्त 20 दिवस ते 1 महिना 20 days to 30 डेजचा ड्युरेशन आपल्याला जास्तीत जास्त भेटतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 30 जुलैला जसं आता सांगितलंय 22 शेड्यूल मध्ये 30 जुलैला समजा आरआरबी ची पीओची प्री आहे, तर मग लगेच त्याची ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात म्हणजे एका महिन्याच्या अंतर्गतच काय होणार आहे, मेन्स होणार आहे. म्हणजे आपल्याला एका महिन्यात, आता लक्षात घ्या, मी तुम्हाला इथं व्यवस्थित समजून सांगतो की 30 जुलैला, ठीक आहे, 30 जुलैला समजा प्री होत आहे, तर आता कुठल्या एक्झामचं नाव नाही देत, असंच तुम्ही कन्सिडर करा. 30 जुलैला प्रिलिम्स होत आहे, तो आता 30 जुलैला प्रिलिम्स झाल्याबरोबर तर याचा रिझल्ट लागणार नाही, तो रिझल्ट लागायला 10 दिवस लागतील. ठीक आहे, म्हणजे 30 जुलैला जर झाली तर 10 ऑगस्ट है ना, 10 ऑगस्टला म्हणजे 10-12 दिवसात जो आहे प्रिलिम्सचा रिझल्ट येतो. कधी कधी अटकवण्यासाठी ते 15-15 दिवसही घेऊन घेतात है ना, आणि मग माहित पडते की ऑगस्ट झाला की 1 सप्टेंबरलाच याचा काय आहे, मेन्स आहे. म्हणजे आता आपण 30 दिवसही नाही म्हणू शकत, कारण जो व्यक्ती प्रिलिम्सच्या रिझल्टवर डिपेंड आहे की माझा रिझल्ट येईल आणि मग रिझल्ट आला तर मी मेन्सचा अभ्यास करेल, तर मग तसं जर तुम्ही बघितलं 10 दिवसावर लागला आणि 1 सप्टेंबरला जर असला तर तुमच्याकडे तसं पाहता 30 जुलै पासून 1 सप्टेंबर पर्यंत 30 दिवस आहे, पण तुमचे 10 दिवस प्रिलिमच्या रिझल्टची वाट पाहण्यात निघून गेले. आणि मग इथं जेव्हा रिझल्ट लागतो तर आपल्याला माहित आहे 1 दिवस तो खुशी खुशीत चालला जातो की अरे वा चला पहिल्या याच्यात पास झाला किंवा आता तुझा रिझल्ट आला तर कॉंग्रॅच्युलेशन वगैरे, याच्यामध्ये टायमिंग निघून जातो. मग आपल्याला 1 सप्टेंबरची तयारी करायची असते, तर मग याच्यासाठी आपण जीकेच्या नोट्स शोधत बसतो, अरे मग आता कसं प्रिपेअर करू, याच्यात 1-2 दिवस निघून जातात. आणि त्यानंतर जर बघितलं मेन्सचा जो पेपर आहे, समजा आता अमरावती लेवलचा जर मुलगा असेल तर त्याचा मेन्सचा पेपर राहतो नागपूरला, म्हणजे 1 दिवस जाण्या येण्याचा गेला, तो अशा रीतीने जर बघितलं तर जास्तीत जास्त 15 दिवस आपल्याकडे उरतात. म्हणून तुम्हाला सांगेल की जर बँकिंगचं प्रिपेअर तुम्ही करत आहे तर तुमचा जो व्ह्यू असायला पाहिजे दॅट डिपेंड्स अपॉन मेन्स. म्हणजे मेन्सच्या ऑब्जेक्टिव्हनच तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन जे आहे ते स्टार्ट करा. आता मेन्सचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे तो लक्षात घ्या, जे टॉपिक आपल्याला प्रिलिम्सला आहेत तेच टॉपिक आपल्याला मेन्सला आहेत. म्हणजे जसं आपण इकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन करतो, तो प्री लेवलचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण करूनच राहिलो, तो 1-2 दिवस एक्स्ट्राचे घेऊन तुम्ही मेन्स लेवलचं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन करून ठेवायला पाहिजे. प्री लेवलचं आपण सिम्प्लिफिकेशन करूनच राहिलो, मेन्स लेवलचं पण करून घ्या.
आता मेन्स मध्ये डीआय फार इम्पॉर्टंट राहतो कुठल्या कुठल्या एक्झाम मध्ये, तर मग प्री लेवलचे डीआय करा आणि सोबतच मेन्स लेवलचे पण डीआय करा. मेन्सचा जेव्हा तुम्ही पेपर ऑब्झर्व करता तर मग तुम्हाला माहित पडते की अरे हा वेगळा क्रायटेरिया आहे किंवा हा वेगळा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तर तुम्ही मेन्सचे पेपर म्हणजे स्टार्टिंगला जे तुम्ही अभ्यास सुरू करता तर पहिल्या 8-10 दिवसानंतरच तुम्ही मेन्सचे पेपर ऑब्झर्व करणं सुरू करा. म्हणजे प्रिलिमचा अभ्यास मी तुम्हाला सांगेल जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तुम्ही 2 ते 3 महिने म्हणू आपण, 2 ते 3 महिन्यात तुमचा प्रिलिम्सचा अभ्यास होऊन जाऊ शकतो. आणि मग तुम्ही म्हणजे पहिले प्रिलिम्स लेवलचा समजा आपण 3 महिने केलं, 2-3 महिने अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जायला पाहिजे मेन्सकडे. म्हणजे बँकिंग बद्दल मी तुम्हाला सांगेल तर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग वाईज आणि प्रत्येक एक्झाम मध्ये कन्सिस्टन्सी हार्डवर्क ह्या गोष्टी ठरलेल्याच आहेत. आता काही जण जर विचारते सर अभ्यास किती तासाचा, तर मी तुम्हाला सांगेल बँकिंग मध्ये डेली 8 ते 10 तास, 8 ते 10 तासाचा डेली जर तुम्ही 8 महिने जरी अभ्यास करता तरी तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे विदिन 1 इयर जे आहे तुम्ही आरामात एक्झाम जे आहे ते क्रॅक करू शकता. आणि काही जर टॅलेंटेड मुलं असतील तर त्यांचा 6 महिन्यातही रिझल्ट येऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्ही बघत असाल आजूबाजूला एक्झाम्पल की अरे 2 वर्षापासून झाला नाही, 3 वर्षापासून झाला नाही, तुम्ही तुम्हाला सांगेल की त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग किंवा कन्सिस्टन्सी मध्ये कुठेतरी गडबड आहे. म्हणजे आता पेपर झाला की मग 4-4 महिने अभ्यास न करणे, याच्यामुळे काय होते की आपले रिझल्ट येत नाही. तुम्ही 6-8 महिने म्हणजे 6-8 महिन्यासाठी जसं मी बॅच मध्ये सुद्धा सांगतो लक्षात घ्या की आपल्याला 8 महिन्यासाठी संत होणे आहे. म्हणजे आपल्याला सर्व गोष्टीपासून लिव्ह करणं आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला डेली 8 ते 10 तास 8 महिने जर आपण अभ्यास केला तर आपल्या याच्यात काय येऊ शकतो, रिझल्ट येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. तो मेन्स ओरिएंटेडली अभ्यास करा. मेन्स मध्ये सुद्धा आपल्याला मी जसं सांगितलं तुम्हाला मॅथ्स आहे, त्याच्यानंतर इंग्लिश आहे आणि रिझनिंग सुद्धा आहे. मग मेन्स मध्ये ऍड होणारी गोष्ट कोणती आहे, तो एक आहे जनरल अवेअरनेस, जीके ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. आणि दुसरं एसे आणि लेटर रायटिंग. तुम्ही अगेन जे तुम्हाला सांगितलं तुम्ही न्यूजपेपर वगैरे रीड करता त्याच्या बेसिसवर आरामात तुम्ही एसे आणि लेटर जे आहे, इथं रायटिंग म्हणजे राईट नाही करावं लागत, इथं टायपिंग वर्क राहते, आपल्याला काय करावं लागते याला टाईप करावं लागते. ठीक आहे. तो हा वेळेवर जरी अभ्यास केला म्हणजे तुम्ही इंग्लिश साठी जर चांगला अभ्यास केलेला असेल, न्यूजपेपर वगैरे वाचलेला असेल तर हे काही मोठी टास्क नाही आहे. पण रिझल्ट मध्ये म्हणजे याचे मार्क बघा तुम्ही, 20 क्वेश्चन आणि मार्क किती भेटत आपल्याला 25. ठीक आहे. क्वेश्चन 20 नाही, 2च क्वेश्चन असतील इथं, एक लेटर आणि एक काय लिहावं लागेल आपल्याला, एसे टाईप करावं लागेल. आणि मेन्सच्या रिझल्ट मध्ये याचा भरपूर मोठा वाटा असतो. तो थोडा टायपिंग वर्क टायपिंग करून पाहणं पण गरजेचं आहे. आणि एसे आणि लेटर रायटिंग मध्ये 25 मार्क हे इझिली जे आहे, 25 पैकी नाही काही तर आपण 15 ते 20च्या मधात मार्क काढू शकतो. आता मेन्सच्या बाबतीत लक्षात घ्या, अगेन इथं रिझल्ट डिसाइडिंग जे फॅक्टर आहेत मेन्स मध्ये जो तुमचा चांगला रिझल्ट लागू शकतो तो एक जनरल अवेअरनेस, दुसरा इंग्लिश आणि तिसरा हा वाला सेक्शन. ठीक आहे. म्हणजे मेन्स मध्ये मॅथ्स मध्ये आणि रिझनिंग मध्ये मार्क काढणं खूप कठीण गोष्ट राहते. आता काय होते रिझनिंग मध्ये बघा, जसं प्रिलिम्स मध्ये 35 मार्काचं रिझनिंग आहे तो आपल्याला 32 ते 35 मार्कही भेटू शकतात. हे प्रिलिम्स बद्दल बोलत आहे मी रिझनिंगच्या. पण तुम्ही जेव्हा मेन्स द्यायला जासाल ना तर तुम्हाला माहित पडेल, जसं आता रिझनिंग 60 मार्कासाठी आहे ना, 45 क्वेश्चन आहे, तर यातले तुम्हाला 5 क्वेश्चन सोडणे डिफिकल्ट होऊन जाईल. म्हणजे आता जे फर्स्ट टाइम मेन्स द्यायला जातील मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की जर आपले 5-7 जरी अटेम्प्ट होत आहे तर इथं निगेटिव्ह अटेम्प्ट करायचे नाही. रिझनिंग आणि मॅथ्स मध्ये, रिझनिंग आणि मॅथ्स मध्ये तुम्ही जर कट ऑफ बघितले मागचे थोडेसे कट ऑफ पण एक वेळा चेक करून घेत चला, तर सेक्शनल कट ऑफ खूप कमी राहतात. आणि याच्या बेसिसवर आपण जे आहे म्हणजे रिझल्ट डिसाइडच नाही करू शकत मॅथ्स आणि रिझनिंगच्या बेसिसवर. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये तुम्हाला ऍव्हरेजली मार्क भेटतील. ठीक आहे. तुमचा जो रिझल्ट निघेल तो निघेल जनरल अवेअरनेस, इंग्लिश आणि हे एसे आणि लेटर रायटिंग. तो मेन्सच्या हिशोबानं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे ड्युरेशन फार कमी राहतो प्री आणि मेन्स मध्ये, तो आपल्याला सायमल्टेनियस स्टडी करणं आहे. म्हणजे जेव्हा आपण अभ्यासाला स्टार्ट करतो आपण त्याच वेळेला आपल्याला सोबत जीके, इंग्लिश आणि या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच क्लासेस मध्ये असं सांगितलं जाते की जेव्हा प्रिलिम्स होऊन जाईल त्यावेळेला आपण जीके बद्दल बघू, है ना. पण असं नाहीये, जीके आपल्याला स्टार्टिंग पासून करणं गरजेचं आहे आधीपासून. म्हणजे फर्स्ट डे पासून तुम्हाला
जनरल अवेअरनेस करणं आहे. जनरल अवेअरनेस मी तुम्हाला सांगेल की जानेवारी महिन्यापासून त्याचं जनरल अवेअरनेस करायला पाहिजे. तसं मोस्टली बँकिंग मध्ये लास्ट 6 मंथ विचारतात. जसं आता SBI ची एक्झाम आहे तर फॉर एक्झाम्पल जून पासून तर डिसेंबर पर्यंत तो विचारला जाईल असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि असं म्हणतात की आधीच्या 3 महिन्याचे जास्तीत जास्त क्वेश्चन येतात. पण माझं तरी सजेशन राहील की तुम्ही जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी जे काही आहे हा टोटलच अभ्यास करा. म्हणजे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंतचे सर्व महिने चांगले करून ठेवा. कारण मोस्ट ऑफ द टाइम असं बघितलं आहे कधी कधी की मुलं 3-4 महिन्याचं चांगलं करून जातात आणि बँकिंग वाल्यांना सुद्धा हे माहिती आहे जो पेपर काढून राहिला. आता त्याला जर बऱ्याच जणांना फेल करायचं असेल तर मग तो हे 6 महिने सोडून देईल आणि त्याच्या 6 महिन्या आधीचं विचारेल. पण बँकिंग मध्ये एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला एका वर्षा अंतर्गतच विचारलं जाते. म्हणजे आता मी MPSC चे पण पेपर दिलेले आहे. तिथला एक अनुभव आहे की करंट अफेअरचा क्वेश्चन कधीचा तर 1991 चा, म्हणजे मी 2012चा पेपर दिला होता तेव्हा. आणि करंट अफेअरच्या नावाखाली क्वेश्चन कोणता टाकला होता तो 1951 की 52चा. म्हणजे त्यावेळेला इंग्लंड आणि भारताची मॅच झाली. मग एवढ्या ओव्हरमध्ये एवढे जण आउट झाले तर ते कोणाच्या खिलाफ झाली होती ते सांगितलं नव्हतं आणि त्याच्यावर तो क्वेश्चन होता. तो असं इथं हरासमेंट केला जात नाही. विदिन 1 इयरच तुम्हाला जे आहे जीके विचारलं जातं. ठीक आहे. जास्तीत जास्त 6 महिने किंवा 1 वर्ष. तुम्ही सांगेल रिस्क घेतल्यापेक्षा आपण 1 वर्षाच्या जीके साठी प्रिपेअर राहतो. ठीक आहे. इंग्लिश बद्दल तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं आहे. सेम आहे तिकडे जे इंग्लिश आहे तेच इकडेही आहे प्रिलिम सारखं. तर इंग्लिश साठी तुम्हाला रिडिंगच करणं आहे. कम्प्युटर जो आहे कम्प्युटरचा वेटेज RRB मध्ये खूप आहे रिजनल रुरल बँकेमध्ये. बाकी IBPS PO किंवा अदर एक्झाम असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटरचं वेटेज 4-5 मार्कासाठी पाहायला मिळेल. आता कम्प्युटरही जे राहते ते राहते आपल्या MSCIT लेवलचं, म्हणजे एवढं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे. नवीन जे कम्प्युटरच्या रिलेटेड शोध लागत असतील ते त्याच्यामध्ये विचारले जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बेसिक क्वेश्चन राहतात ते त्याच्यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट प्री अँड मेन्स. मेन्स मध्ये जर तुम्हाला व्हॅरिएशन इथं दिसूनच आलं. मॅथ्सचे 35 क्वेश्चन 60 मार्क 45 मिनिट. इथे पण सेक्शनल टायमिंग आहे 3.5 तास. आपल्याला टोटल 175 क्वेश्चन आणि 225 मार्क होऊन आले. आता मी जास्त याच्याबद्दल बोलणार नाही. हे तुमच्या समोर पॅटर्न आहेत समजा. ठीक आहे. तर आता नेक्स्ट जर आपण बघितलं तर आपला फर्स्ट सब्जेक्ट आपण बघू. आता इथेही जे आहे एक आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याकडे 16-17 टॉपिक आपल्याला दिसत आहे. पण बँकिंग मध्ये काय आहे ना मित्रांनो, प्रिलिम्स जर तुम्हाला क्रॅक करायची आहे तर अवघ्या फक्त 6-7 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित करून ठेवले ना तर प्रिलिमची एक्झाम तुम्ही आरामात क्रॅक करू शकता. आणि मेन्स मध्ये जे आहे मोस्टली DI राहते. म्हणजे मी यातले तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर सांगेल. एक हा सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन, म्हणजे आपल्याला 35 मार्काचं मॅथ्स आहे. त्यापैकी जर बघितलं तर 5 क्वेश्चन इथून विचारले जाण्याचे फुल चान्सेस आहे. म्हणजे इथले 5 क्वेश्चन म्हणजे एक तर एक्झाम मध्ये सिम्प्लिफिकेशन विचारेल, अदर कुठलं विचारेल अप्रॉक्सिमेशन. नेक्स्ट जर बघितलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे सिक्वेन्स वाईजच लावून ठेवलेले आहे. 5 मार्क क्वाड्रॅटिक इक्वेशन वर डिपेंड राहते. क्वाड्रॅटिक इक्वेशन मेन्स मध्ये विचारलं जाते, प्रिलिम्स मध्ये सुद्धा विचारलं जाते. नंतर नंबर सिरीज. ठीक आहे. तर हे जे 3 टॉपिक आहे या 3 टॉपिक मधून आपण नाही काही तर 10 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. एक्सपेक्ट म्हणजे येतातच. म्हणजे हे जर 3 टॉपिक आपण चांगले प्रिपेअर करतो तर 35 पैकी आपले 10 मार्काचा अभ्यास जो आहे फिक्सली झालेला आहे. MPSC UPSC मध्ये जर आपण बघतो तर किती जरी अभ्यास केला तर एवढे मार्क येतील असं सांगू शकत नाही. इथली जी एक्झाम आहे सर्टन आहे. इथून आपल्याला 10 क्वेश्चन भेटतात म्हणजे भेटतात. त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन. तर डाटा इंटरप्रिटेशन 10 ते 15 मार्कासाठी विचारलं जाते. नाही काही तर 10 मार्क तुम्ही पकडूनच चला. तर मग हे 10 आणि हे 10 म्हणजे ऑन द बेसिस ऑफ ओनली 4 चॅप्टर्स, म्हणजे मॅथ्सचे आपण फक्त 4 चॅप्टर जरी करतो तर आपले 20 मार्क्स इथून फिक्स झाले. म्हणजे बघा आपल्याला तसे 16 ते 17 टॉपिक आहे. म्हणजे इन अँड ऍव्हरेज एखाद्याचं मॅथ्स चांगलं जरी नसेल आणि त्यांनी फक्त हे 4-5 टॉपिक जरी फोकस केले तरी त्याचे मार्क किती निघून राहिले 20 मार्क तो मॅथ्स मध्ये आरामात काढू शकतो. आणि हे सर्व बेसिक वर डिपेंड आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर जर आपल्याला आता 20 मार्काच्या समोर जायचं आहे तर तुम्ही ऍव्हरेजवर 1 मार्क, जो इझी चॅप्टर आहे, एजवर 1 मार्क कन्सिडर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला जर समजा फिक्स मध्ये मार्क पाहिजे असेल तर प्रोबॅबिलिटी परम्युटेशन कॉम्बिनेशन. ठीक आहे. आणि इझी चॅप्टर जर मला सांगायचं झाले यातले तर रेशो प्रोपोर्शन इझी चॅप्टर आहे.
त्याच्यानंतर टाइम अँड वर्क इझी चॅप्टर आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. तो हे जे टॉपिक आहे रेशो प्रोपोर्शन, टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, ठीक आहे. पाईप अँड सिस्टम तरी बऱ्याच जणांना कठीण वाटतो. बस मी एवढेच सांगेल, ऍव्हरेज, एज, रेशो प्रोपोर्शन, टाइम अँड वर्क, आणि याच्यानंतर जर झालं समजा तो पर्सेंटेज. आता हे जे बाकीचे टॉपिक आहे, नंबर सिस्टीम, एचसीएफ, एलसीएम, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, स्पीड टाइम डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, याचा आपल्याला बेसिक नॉलेज जरी असेल तर याचे आपण प्रिलिम्स मध्ये तशी क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत, कारण याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला भरपूर वेळ लागतो. तर आपण नाही काही तर मॅथ्स मधले हे 20 आणि या चॅप्टर वाईज आपण एक एक जरी मार्क पकडला तर 4-5 मार्क इथून, तर 25 मार्क जरी आपले निघत असेल इन अन ऍव्हरेज स्टुडंटसाठी मी हे बोलत आहे. ज्याचं मॅथ्स चांगला आहे ऑब्व्हियसली सर्व टॉपिक करायला पाहिजे, बट ज्याचं मॅथ्स वीक आहे आणि त्याला भीती वाटत आहे, ठीक आहे, तर याच्यात घाबरण्याजोगती गोष्ट नाही आहे. विद्यार्थी बीएचा असो, बीकॉमचा असो, कुठलाही असो, एवढे म्हणजे मिनिमम टॉपिक करून सुद्धा, म्हणजे हे 4 टॉपिक 5, 6, 7, ठीक आहे, आणि हा 8 आणि हे 2 समजा, तो 7-8 टॉपिक करूनही आपण मॅथ्स मध्ये आरामात चांगले मार्क घेऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट मॅथ्स. आता राहिलं मेन्सच्या बाबतीत, तर मेन्सच्या बाबतीत बाकी चॅप्टरचं आपल्याला थोडस म्हणजे नॉलेज जरी असलं तरी ठीक आहे, म्हणजे त्याचे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आपल्याला यायला पाहिजे असं काही नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण आता याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे दॅट इज डाटा इंटरप्रिटेशन. प्रिलिम्स मध्ये जर आपण बघितलं 10 मार्कासाठी आहे, पण मेन्स मध्ये जर बघितलं तर पूर्ण डीआय आहे. म्हणजे काही एकदम अशा आहे ज्याच्यात बाकी काहीच विचारलं जात नाही, ओनली काय विचारलं जाते, डीआय विचारलं जाते. तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा सॉल्व्ह करतो, ठीक आहे, पहिले तो बाकीचे टॉपिक करून ठेवायला पाहिजे आणि मग राहिला आपला डीआय वर फोकस. तो डीआय करत असताना डेली 2 प्रिलिम्स लेवलचे डीआय आणि 2 मेन्स लेवलचे डीआय आपण प्रिपेअर करायला पाहिजे. जेव्हाही कधी तुमचं म्हणजे आता हे जेव्हा तुमचे एक वेळा टॉपिक होऊन जातील तर त्याच्यानंतर अभ्यास करत असताना तुमच्या डेलीच्या अभ्यासामध्ये 2 प्रिलिम्स लेवलचे डीआय आणि 2 जे आहे ते मेन्स लेवलचे डीआय असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आपण जाऊया रिझनिंग कडे. तो रिझनिंग मध्ये जर बघितलं तर सर्वच टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, टॉपिकच कमी आहेत पहिले तर, आणि रिझनिंग इज अ इझी सब्जेक्ट, याबद्दल मी तुम्हाला जास्त बोलणार नाही. पूर्ण त्याची प्रिपरेशन करा. प्रिलिम्सचं टार्गेट आपलं म्हणजे प्रिलिम्स मध्ये जे मार्कांचं टार्गेट असायला पाहिजे आपलं ते 30 ते 35च्या मधात असायला पाहिजे. इझी आहे, जेव्हा तुम्ही अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला माहित पडेल. आता यामध्ये जर फक्त सांगायचं झालं तर हा इनपुट आउटपुट जो आहे हा प्रिलिम्स मध्ये नाही, हा मेन्सचा टॉपिक आहे. मेन्स साठी हा करावा लागेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो टॉपिक राहतो म्हणजे सर्वात जास्त मार्क म्हणजे 35 पैकी जर आपण बघितलं तो सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. इथे जर आपण बघितले तो 15 ते 20 मार्कासाठी हा पोर्शन येतो. म्हणजे जसं क्वांट मध्ये डीआय इम्पॉर्टंट आहे तसं इथे कुठला आहे सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. ठीक आहे. आता हा डिसिजन मेकिंग, दिस इज ऑफ मेन्स टॉपिक. डिसिजन मेकिंग, अनालिटिकल रिझनिंग ज्याला म्हणू आपण, हा पण मेन्सचा टॉपिक आहे. म्हणजे प्रिलिम आता हा मेन्सचाही आहे आणि प्रीचाही आहे, बाकी टॉपिक विचारला जाणार आहे. पण प्रिलिम साठी तुम्हाला हे 3 टॉपिक नाही केले तरी चालते, इनपुट आउटपुट, डिसिजन मेकिंग आणि अनालिटिकल रिझनिंग. पण अगेन मेन्स मध्ये ते आहेच, आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की आपला स्टडी जो आहे तो मेन्स ओरिएंटेड असायला पाहिजे. तर याचं पण प्रिपरेशन ठेवा, पण पहिले आधीचे टॉपिक करा आणि नंतर मग या गोष्टीवर जाऊ शकता. जसं तुम्हाला तिथं डीआय बद्दल सांगितलं तसंच इथं पझल बद्दल सांगेल की डेलीच्या 2 प्रिलिम्स लेवलच्या पझल आणि 2 मेन्स लेवलच्या पझल ज्या आहे आपण सॉल्व्ह करून बघायला पाहिजे, म्हणजे याची आपली एक चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार. ठीक आहे. आता नेक्स्ट जर आपण गेलो, इंग्लिश बद्दल मी ऑलरेडी बोललो. इंग्लिश इज डिपेंड ऑन म्हणजे मोस्टली डिपेंड जे आहे ते अंडरस्टँडिंग वर आहे, त्याच्याबद्दल आपलं डिटेल झालेलं आहे. नंतर आता आपल्या क्लासेस बद्दल जर बोलायचं झालं तर इकडे तुम्हाला हे रिझल्ट दिसतच आहे भरपूर सारे, अजूनही बरेचसे रिझल्ट आहेत. म्हणजे आपली जी अकॅडमी आहे, अकॅडमी बद्दल जर सांगायचं झालं तर 2015 पासनं म्हणजे आता 10 ते 12 वर्ष आपल्याला जे आहे या फील्डमध्ये होत आहे. खूप चांगले रिझल्ट आपल्या अकॅडमीचे आहे. आपल्या क्लासेसच्या ज्या फॅसिलिटी आहे त्याबद्दल मी सांगू इच्छितो तुम्हाला की आपला क्लास जर तुम्ही बाहेर गावचे विद्यार्थी असाल ऑनलाईन सुद्धा करू शकता, किंवा ऑनलाईन क्लासेस मी मोस्टली सजेस्ट करतो हाऊस वाईफ, अदरवाईज वर्किंग पर्सन, किंवा आता ग्रॅज्युएशनला एखादा विद्यार्थी आहे अदर सिटी मध्ये आहे ना, महाराष्ट्रात कुठेही असेल, तो त्याच्यासाठी ऑनलाईन सजेस्ट करेल.
पण ज्यांच्या ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी नक्कीच ऑफलाईन क्लास करायला पाहिजे. आपल्या दोन्ही प्रकारे क्लास अवेलेबल आहे, ऑनलाईन आहे, ऑफलाईन सुद्धा आहे. ऑनलाईन साठी आपल्या क्लासचं युजर फ्रेंडली अप्लिकेशन आहे, मोबाईल ऍप. आपल्या ऍपचं नाव आहे SVBT. ठीक आहे, SVBT अमरावती म्हणून आपला ऍप तुम्हाला याला प्ले स्टोअरला भेटून जाईल. त्याच्यात आपले रेकॉर्डेड कोर्स पण अवेलेबल आहे आणि डेलीच्या लाईव्ह बॅचेस पण चालतात. त्याच्यानंतर जे काही तुमचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला फ्री नोट्स आणि टेस्ट सिरीज, म्हणजे आपल्या क्लासचा अड्डा 247 सोबत जे आहे टायअप आहे, तिथल्या नोट्स आणि त्याच्या टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड होतात. त्याच्यानंतर टेस्टच्या बाबतीत जर सांगायचं झालं तो प्रत्येक जो टॉपिक आपल्या क्लासमध्ये शिकवला जातो तो टॉपिकची ऍट रॅन्डम टेस्ट आपल्या क्लासमध्ये घेतल्या जाते. म्हणजे टेस्ट होणार आहे हे फिक्स आहे, पण कधी होणार हे सांगितलं जात नाही आणि मनातच तुमची टेस्ट घेऊन घेतल्या जाते. त्याच्या मागचं कारण ते तर आपल्याला माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही एक्झामची भीती राहते आणि मग जेव्हा सांगितलं जातं की बाबा उद्याला पेपर आहे तर बरेच विद्यार्थी अब्सेंट राहतात. त्याच्या कारणानं आपण ऍट रॅन्डम टेस्ट आणलेला आहे, म्हणजे ऑफलाईन टेस्ट तुमच्या होणार आहे, ऑनलाईन टेस्ट सुद्धा होणार आहे. आपल्या क्लासमध्ये जे आहे आता मोस्ट ऑफ द विद्यार्थी याची जी सुरुवात आहे ते आपण ग्रॅज्युएशनला असताना सुद्धा करू शकतो. व्हेरी फ्रॉम फर्स्ट इयर आपल्या क्लासमध्ये लाईफ टाइम क्लास रिपिटेशन फॅसिलिटी आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी ज्याचा एखादा सब्जेक्ट कठीणही असेल तर तो आपल्या क्लासमध्ये किती वेळा रिपीट करू शकतो, किंवा पूर्ण बॅच जरी रिपीट करायची आहे दॅट इज ऑल्सो अलाउड. म्हणजे आता फर्स्ट इयरचा विद्यार्थी असेल तर त्याने फर्स्ट इयर मध्ये क्लासेस केले, सेकंड इयर मध्ये केले, थर्ड इयर मध्ये केले, फोर्थ इयर मध्ये केले, दॅट्स अलाउड. त्याला पुन्हा कधीच फी पडणार नाही आणि फी वाढलेली जरी असेल तर वाढलेली फी त्याला लागू पडणार नाही. ही आपल्याच क्लासमध्ये फक्त पूर्ण याच्यामध्ये फॅसिलिटी आहे, तर याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपल्या डिग्रीच्या बेसिसवर तर आपल्याला जॉब अवेलेबल नाही आहे, तर मग आपल्या डिग्री सोबत जर आपण असा एखादा कोर्स करून ठेवतो म्हणजे आता ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट असेल त्यांनी ते करायला पाहिजे. बँकिंग असेल, SSC असेल, रेल्वे असेल किंवा मग MPSC UPSC असेल, तो त्याच्या इंटरेस्टचा क्रायटेरिया आहे. पण जे काही तुम्हाला समोरून करायचं आहे त्याचं प्रिपरेशन तुम्ही अलॉंग विथ ग्रॅज्युएशन करू शकता आणि ते तुम्ही नक्कीच स्टार्ट करायला पाहिजे, हे माझं सजेशन राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं जे आहे कम्प्युटर लॅब आहे. आता बरेच विद्यार्थी जे आहे ग्रामीण भागातले राहतात, त्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर फॅसिलिटी राहत नाही किंवा वायफाय ज्याला म्हणू आपण, तो आपल्या क्लासमध्ये जे आहे कम्प्युटर लॅब आहे. म्हणजे इथेच तुम्हाला पेपर देऊन मॉक पेपर देता येतात आणि त्याची प्रॅक्टिस सुद्धा होते. फॅकल्टी जी आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी आपल्या इथं वेगळी फॅकल्टी आहे आणि एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे प्रत्येक सब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक जो टीचर आहे 8-8, 10-10 वर्षापासून टीचिंग करत आहे त्या टॉपिकचं आणि तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅच टायमिंग, म्हणजे आता जर तुमचं कॉलेज लागलं किंवा एखादी ट्युशन आली तर तुम्हाला जर बॅच चेंज करायची आहे तर तुम्ही टायमिंग सुद्धा चेंज करू शकता. AC क्लासरूम आहे, म्हणजे शांतता आहे, व्यवस्थित मस्त क्लीन अँड नीट AC क्लासरूम आहे. तो ह्या आपल्या क्लासच्या फॅसिलिटी आहे. तुम्हाला नोट्स भेटून राहिली, क्लास रिपिटेशन फॅसिलिटी आहे, एक्सपर्ट टीचिंग फॅकल्टी आहे. तर सर्व गोष्टी म्हणजे एक जेन्युइन जे विद्यार्थ्याला पास व्हायला पाहिजे त्या सर्व गोष्टी आपल्या इथून प्रोव्हाइड केल्या चाललेल्या आहे. पण मी तुम्हाला सांगेल की एवढ्याही याच्यावर बेसिसवर होत नाही. आता हे आमच्याकडनं आम्ही 100% पूर्ण प्रयत्न करत आहे की तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल करून द्यायच्या. पण मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना, जोपर्यंत तुमची इच्छा पास होण्याची नाही आहे किंवा ज्याला म्हणू आपण इकडनं तर 100% भेटत आहे, पण तुमच्या 100% जोपर्यंत त्याच्यात ऍड होणार नाही तर ते रिझल्ट येणार नाही. आपल्या क्लासमध्ये जे आहे, जसं आता मी हे बँकिंग बद्दल बोललो, पण आपल्या इथे MBA CET म्हणा, SSC, रेल्वे हे सर्वच काही शिकवलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. 1 मिनिट. तर हे आपल्या इथले या वर्षीचे MBA चे रिझल्ट सुद्धा आहेत, है ना. 94, 93. आणि बँकिंगच्या प्रिपरेशन सोबतच जे आहे तुम्ही MBAचं पण प्रिपरेशन करू शकता. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी बँकिंगसाठी क्लास लावला तर त्याची MBA ची स्टडी आपोआप होऊन चाललेली आहे. ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे ग्रॅज्युएशनच्या दरम्यान जर तुम्ही क्लास करून घेतला तर फायदा असा होतो की बँकिंग, SSC, रेल्वे, इन्शुरन्स याच्यासाठी तर तुम्ही रेडी झालाच, पण इन केस जर तुम्हाला सोबत PG पण करायचं आहे तर तुम्ही MBA ची पण एक्झाम देऊ शकता आणि तिकडे सुद्धा तुम्ही MBA च्या सोबत सुद्धा या एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवू शकता. ठीक आहे. जसं मी सांगितलं ऑनलाईन फॅसिलिटी आहे, तर तुमचा MBA साठी नंबर लागला, तुम्ही अदर सिटी मध्ये जरी गेले तरी तुम्हाला जे आहे
इथून आपला असेच भेटेल, तुम्ही लाईव्ह क्लासेस वगैरे करू शकता. ठीक आहे. हे पण यावर्षी आत्ताचे लागलेले रिझल्ट आहेत, हे सिलेक्शन आहेत या वर्षीचे, यांचं आपण सत्काराने मार्गदर्शन घेतलेलं आहे. ते आपल्या इथले भारत सर जे ऍग्रिकल्चर आपल्या इथं शिकवत होते त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. तो अशा प्रकारे भरपूर सारे रिझल्ट आपल्या अकॅडमीचे आहेत. आपल्या ज्या नवीन बॅचेस आहेत त्या आता 9 जून पासून सुरू झालेली आहे. 8 ते 10 ची बॅच. 23 जून पासूनच्या बॅच साठी आता इथले तर नियर अबाउट फुल झालेली आहे ही बॅच. आता जी नेक्स्ट बॅच आपली आहे ती 23 जून पासून सुरू होत आहे. त्याचा टायमिंग आहे 10 ते 12चा. तो याच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आणि दर महिन्याला आपली बॅच सुरू राहते. तुम्हाला जर काही अडचण असल्यास तुम्ही या माझ्या कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला आणखी जर काही विचारायचं असलं तर नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. आता आपल्या बॅचेस बद्दल जर सांगायचं झालं एक थोडंसं फक्त ऍट दी लास्ट. ठीक आहे. तो आपल्या इथं जो क्लास आहे तो 7 ते 8 महिन्याचा क्लास राहतो. 7 to 8 मंथ क्लासेस बद्दल तुम्हाला सांगेल थोडंसं. ठीक आहे. तो 7 ते 8 महिने आपल्या इथं क्लास चालतो. दुसरी गोष्ट डेली 2 आवर्स ची बॅच राहते, म्हणजे डेली 2 तास बॅच राहते. जसं आता आपण 8 ते 10चा टायमिंग घेतलेला आहे. ठीक आहे. तो 8 ते 10 मध्ये 8 ते 9 जर मॅथ्स आहे. ठीक आहे. एक मिनिट. तो आता जे आहे आपण जाणून घेऊया आपल्या इथे जे क्लासेस चालतात ते कशा प्रकारे होतात. ठीक आहे. तो आपली जी बॅच आहे 7 ते 8 महिने बॅच चालते. 7 to 8 मंथ. यामध्ये डेली 2 आवर्स ची बॅच राहते, म्हणजे रोज 2 तास बॅच राहणार. जसं आपण बघितलं तर समजा आता 8 ते 10 ची बॅच आहे असं कन्सिडर करू आपण. 8 AM to 10 AM ची बॅच आहे. आता याच्यामध्ये 8 to 9. ठीक आहे. 8 ते 9 AM मध्ये तुमचा मॅथ्स सुरू झाला. मॅथ्स आपल्या क्लासमध्ये अगदी बेसिक पासून म्हणजे प्लस मायनस पासून बॉडमास पासून घेतला जाते. प्लस मायनस मायनस होते, मायनस मायनस प्लस होते, चिन्ह मायनसचं राहते. ह्या सर्व गोष्टी अगदी बेसिक पासून आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जाते. आपला एकुलता एक क्लास असा आहे ज्याच्यात आता जसं 8 ते 9 मध्ये मॅथ्स सुरू झालं तो कंटिन्यू तुम्हाला 8 महिने जे आहे इथं मॅथ्स 8 मंथ जे आहे ते काय शिकवलं जाणार मॅथ्स. म्हणजे अदर क्लासेस मध्ये जर आपण बघितलं तर 2 ते 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 3 किंवा 4 महिने आपण पकडू मॅथ्स कम्प्लीट होऊन जाते. आपल्या इथं मॅथ्स कम्प्लीट व्हायला लागतात 8 महिने. याचा अर्थ हे नाही की आपण सुट्ट्या घेत आहे किंवा काही करत आहे. ठीक आहे. याचा अर्थ हा आहे की मॅथ्स बऱ्याच जणांना थोडा डिफिकल्ट जातो. तर इथे आपण नंबर ऑफ क्वेश्चन भरपूर सारे घेतो. म्हणजे आता अदर क्लासेसमध्ये समजा एखाद्या टॉपिकवर 20-25 प्रॉब्लेम शिकवल्या जातात, तर आपल्या क्लासमध्ये नाही काही तर 100 प्रॉब्लेम शिकवल्या जातात. म्हणजे तुमची तिथंच प्रॅक्टिस होऊन राहिली आणि तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन काय होऊन राहिले कव्हर होऊन राहिले. आणि 1 महिना तर नियर अबाउट आपल्याला बेसिक खतम करायलाच लागतो. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला मॅथ्स मध्ये शिकवल्या जाते. तो हा आपल्या इथला एक फायदा आहे की तुमचं मॅथ्स कसंही असो आणि कुठल्याही स्ट्रीमला तुम्ही बिलॉंग करो. आता बऱ्याच जणांना असं वाटते की ते BA स्टुडंट जे आहे ते बँकिंगचे पेपर देऊ शकत नाही का, तर ते पण पेपर देऊ शकतात. म्हणजे बँकिंग जे क्रायटेरिया राहतो ते एनी ग्रॅज्युएट आहे, कुठलाही ग्रॅज्युएटचा विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतो. आणि BA वाले विद्यार्थ्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या इथं जर तुम्ही बॅच केली तर अगदी बेसिक पासून म्हणजे ज्याला काहीच मॅथ्स माहित नाही आहे, प्लेन BSc आहे किंवा ऍग्रिकल्चर आहे, तर आपल्या क्लासमधले मॅथ्सचे रिझल्ट अगदी अमेझिंग आहेत. ज्यांना काहीच मॅथ्स येत नव्हतं ते 3 महिन्यामध्ये मॅथ्स मध्ये जे आहे एक्सपर्ट झालेले आहेत आपल्या क्लासमधून. काही विद्यार्थी क्लासेस घेत आहे, काही विद्यार्थी जे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे होते किंवा BA बॅकग्राऊंडचे होते त्यांचे सुद्धा आपल्या इथून बरेचसे सिलेक्शन झालेले आहे. ठीक आहे. तर मॅथ्स आपल्या क्लासमध्ये समजा जर स्टार्ट झालेला आहे तो या 1 तासामध्ये डेली मॅथ्सच राहणार आणि ते किती महिने राहणार 8 महिने. मग आता जो सेकंड आपला टायमिंग आहे 9 to 10 AM है ना. 2 तासाची बॅच जर सांगितलं आपण 1 तास इथं झाला हा दुसरा तास. तो इथे तुम्हाला पहिले भेटेल रिझनिंग, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. तो रिझनिंग जो आहे याचे टॉपिक जसं बघितलं आपण कमी आहेत, तो हा 4 महिन्यामध्ये शिकून होऊन जातो. तसं अदर क्लासेसमध्ये याला 2च महिने शिकवलं जाते. आपल्या क्लासमध्ये आपण याला 4 महिने शिकवतो. ठीक आहे. 4 महिने तुमचं रिझनिंग होणार. मग मॅथ्स तुमचा कंटिन्यूच आहे आणि याच टायमिंग मध्ये
म्हणजे 9 ते 10 महिने 10 AM मध्ये तुमचा 4 महिने पहिले रिझनिंग झाला आणि मग 4 महिने तुमचा इंग्लिश होणार आणि या दोन्ही सब्जेक्ट सोबत 8 महिने तुमच्यासोबत मॅथ्स कंटिन्यू आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की बऱ्याच क्लासेसमध्ये असं होते की प्रिलिम्स पास झाल्यानंतर आपण जीके बद्दल बघूया असं सांगितलं जाते. आपल्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो 8 ते 10चा टायमिंग आहे हा आपला शेड्यूल आहे मंडे टू फ्रायडेचा. मंडे टू फ्रायडे, ठीक आहे. आता सॅटरडेला जे आहे, ठीक आहे, फ्रॉम व्हेरी युअर फर्स्ट सॅटरडे म्हणजे तुम्ही कधी बॅच जॉईन करा तो तुमचा फर्स्ट सॅटरडे राहील. तिथून तुम्हाला जीके ची बॅच भेटेल आणि जीके जे आहे सॅटरडेला 2 तासाची तुमची जीके ची काय राहते बॅच राहते. मग अदर बॅच राहत नाही, फक्त तुमची जीके ची बॅच राहते कंबाईन मध्ये सर्व विद्यार्थ्यांची. आणि वीकली म्हणजे हप्त्याभरामध्ये जे काही करंट अफेअर्स घडलेला आहे ते या बॅच मध्ये तुम्हाला कव्हर करून दिल्या जाते, ठीक आहे. आणि याच्यासोबतच स्टॅटिक जीके सुद्धा तुमचं घेतलं जातं, ठीक आहे. तो हा झाला सॅटरडेचा शेड्यूल आणि हा झाला मंडे टू फ्रायडेचा शेड्यूल. अशा प्रकारे आपल्या इथं जे आहे ते बॅचेस चालते. जसं मी तुम्हाला सांगितलं नोट टेस्ट सिरीज वगैरे सर्व तुम्हाला इथेच प्रोव्हाइड होते. त्यात प्रोव्हाइड होऊनच राहिलं तुम्हाला सोबत सोबत सेक्शनल, जसं मी तुम्हाला सांगितलं ऍट रॅन्डम टेस्ट तुमची घेतल्या जाणार. म्हणजे जो टॉपिक सुरू आहे त्याच्यावर टेस्ट होणार आहे, हे फिक्स आहे. कधी होईल हे सांगितलं जाणार नाही, अचानक तुमची टेस्ट घेतल्या जाते. नंतर आपलं राहिलं डाऊट बद्दल. जर आपल्याला काही डाऊट असेल त्याचं काय, तो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. व्हॉट्सअप म्हणा किंवा मग टेलिग्राम म्हणा, ठीक. टेलिग्रामचा पण ग्रुप आहे, व्हॉट्सअप पण आहे आपलं, ठीक आहे. तिथे तुम्हाला कुठेही जरी तुम्ही अभ्यास करत असताना अडचण आली तुम्ही याच्यावर क्वेश्चन आम्हाला सेंड केला की त्याचं सोल्युशन जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते. तुम्ही बॅच मध्ये सुद्धा विचारू शकता किंवा मग घरी जाऊन म्हणजे घरी अभ्यास करत असताना जर तुम्हाला डिफिकल्टी आली तर तुम्ही याच्यावर सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करून म्हणजे आम्हाला पाठवून सोल्युशन तुम्हाला मिळू शकते. आपल्या इथं डाऊट सॉल्व्हिंग साठी सुद्धा एक सेपरेट टीचर राहते. जसं आता मी आहे क्लासेस घेत आहे तर एखाद्या विद्यार्थ्याला जर अडचण आली तर मग कधी विचारणार कसं विचारू, तर मग ऑफिसमध्ये एक एक्स्ट्रा जे टीचर आहे ते सर्वच टॉपिक व्यवस्थित तुम्हाला समजून सांगू शकतात. तो डाऊटच्या बाबतीत टेन्शन घ्यायची आवश्यकता नाहीये, सर्व डाऊट तुमचे क्लिअर केले जातील, ठीक आहे. तो अशा प्रकारे जो आहे आपला क्लास चालतो. 6-8 महिन्यानंतर जर तुम्हाला असं वाटते की आपल्याला क्लास रिपीट करायचा आहे तर जसं मी सांगितलं क्लास रिपिटेशनचे पैसे आपल्या इथं पडत नाही. तो ह्या सर्व आपल्या क्लासच्या फॅसिलिटी आहे. मोबाईल नंबर मी तुम्हाला आधीच दिलेला आहे याच्यामध्ये, है ना, पुन्हा तुमच्या समोर स्क्रीनवर घेऊन येत आहे. सो दॅट्स ऑल अबाउट अवर क्लासेस अँड अवर बँकिंगच्या ज्या एक्झाम्स वगैरे राहतात बरंचसं मी याच्याबद्दल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बँकिंगचा एक्झाम तोच विद्यार्थी देऊ शकतो ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. पुन्हा लक्षात घ्या, ग्रॅज्युएशनला अपिअरिंग विद्यार्थी चालत नाही, ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. एजच्या बाबतीत सांगायचं झालं तर 21 पासून तर 28 पर्यंतचं एज आहे आणि SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असते, ओबीसी साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असते. काही एक्झाम नुसार ते एज रिलॅक्सेशन व्हॅरी सुद्धा करते. ग्रॅज्युएशन मध्ये पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया नाही आहे सध्या तरी, पण तरी माझं जे ग्रॅज्युएशनला विद्यार्थी आहे त्यांना सजेशन राहते की तुम्ही ऍटलिस्ट 60% तरी ग्रॅज्युएशन मध्ये पर्सेंटाईल काढण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. ते इंटरव्ह्यू मध्ये पण एक चांगलं इम्प्रेशन राहते आणि इन फ्युचर मध्ये जर कदाचित एखाद्या वेळेला म्हणजे असं वाटलं की आता नंबर ऑफ विद्यार्थी खूप सारे वाढत आहे तो पर्सेंटेजचा क्रायटेरिया लागण्याचे चान्सेस असू शकतात. सध्या पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही आहे. काही बोटावर मोजण्याजोगत्या एक्झाम आहे ज्याला असेल तो प्रत्येक एक्झामचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. सो होप यू क्लिअर ऑल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या. तुमचे अजून जर काही डाऊट उरले असेल तर कमेंट करून मला सांगू शकता किंवा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी किंवा ज्याला म्हणू आपण नवीन कुठल्या एक्झाम येत आहे, कुठल्या वॅकन्सी निघत आहे किंवा काही जरी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनल सोबत नक्कीच जुळलेले राहा. थँक्यू व्हेरी मच.